एक लक्षात ठेवा, या विश्वात काही कधीच नाही गोप्य नाही. हे विश्व नाही राहायला गेले, ती स्त्री कधी विचार करत नाही, पण ती स्त्री विचार करते ते स्वतःचा गोप्य मानतात. ज्याप्रमाणे माझा हुकातील शब्द आहे, जो प्रत्येकाला पुत्राला मी न्याय मिळवून देत नाही, जो त्याने बसते कामात नाही, तोपर्यंत माघारी नाही. तो देव
करायचे अंगावर टाकलं. पण आपल्या मुलांना काहीतरी त्रास होईल असं कधी वागत नाही. अष्टवसूंचा उद्धार करण्यासाठी म्हणे राजा शंतनू यांच्याशी तू विवाह कुठे झालीस. ठरलेल्या अटीप्रमाणे सातांचा उद्धार झाला. 8व्या राजा तो देव दरबारी घेऊन गेलीस. देवतांच्या सानिध्यात त्याला प्रशिक्षण शिक्षण दिलं म्हणून देवदत्त झाला. 12 वर्षानंतर हस्तिनापुरात दिवस. पण त्यावेळी त्यानं भीष्माशी प्रतिज्ञा केली का तर आधी शंतनू यांना दुसरं लग्न करायचं होतं. आणि ते लग्न करण्यासाठी जी अट ठेवली होती ती अट कोणती. प्रथम पत्नीपासून जो पुत्र जन्माला आले त्यानं राजगाडीचा उपयोग घेऊ नये. त्यानं कधी विवाह करू नये. या अटीसाठी बापाच्या स्वाभिमानासाठी भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून देवव्रताचा भीष्म झाला. आणि त्या भीष्मानं अखंड हस्तिनापुराची सेवा केली एखाद्या सेवकाप्रमाणे. आज ऑनलाईन राहिला. आणि त्या भीष्मराजांची माता तुम्ही लाज वाटते काय. कारण जर का माझ्या मुलाला रणमैदानात रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यानंतर मी जर तेवढी पेटून उठू शकते तर त्या भीष्माची माता आपला पुत्र अधर्मानं मारल्यानंतर शांतपणे न बसते. अधर्माने 18 दिवसीय महाभारतीय युद्ध घडलं गेलं. आपला पुत्र म्हणजे भीष्मा इच्छा म्हणजे होता आपल्याकडे पूर्ण झाले. अगदी सत्य. जोपर्यंत त्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत त्याला मरण येऊ शकत नाही. पण धनुर्धरी पार्थाने कपट केलं ते इच्छा म्हणून त्यांना मारण्यासाठी सांगितलं. एवढं नसून त्यांना मारलं असताना सुद्धा अधर्माने मारिलं. शिखंडीच्या मागे राहून भीष्मावर वार केला. भीष्म धारातीर्थी पडले असं असताना सुद्धा बाणांची शय्या रचली. त्या बाणांच्या शय्येवर तुमचा पुत्र म्हणजे भीष्म भूमीवर होता. ते महाभारत युद्ध संपेपर्यंत त्यांचे प्राण कंठस्थ आले होते. रक्तबंबाळ अवस्थेत असताना तुमचा पुत्र त्या पुत्राचा स्वाभिमान तुम्हाला नाही. ते पुत्र हातात गेला. पुत्राचा स्वाभिमान सांभाळता. हे काय असं तुम्हाला हे काय असो. माझा आई बाबा
तर त्याचा पुत्र मग पुत्रच का तर त्यांना आपल्या पुत्रांना खाया गेले तुझ्या पुत्राला खाया गेले पाहिजे म्हणून त्यांना पुत्राला कशी घरात बसून दिले पुत्र कोण भगवान नाही तुझ्या पुत्रासाठी तू प्रतिज्ञा केलीस आज माझ्या पुत्रासाठी या तुझ्या प्रतिज्ञेने झालेली साय असते तुझं काय मेघा हाते येणारे अश्रू नाही दुःखाश्रू नाही आनंदाश्रू या छायेला भेटलेला हा अश्रू आहे आणि माझं तुझ्या प्रतिज्ञे सहाय्य कोणतं काही सहा मासाचा आत भगवान अर्जुनाचं शी घरापासून वेगळं करेल पण ते कसं त्या भगवानाच्या हात्यात बाण रूपानं ज्वाला राहील आणि ज्वाला ही बाण रूपानं राहिल्यानंतर या ज्वालारूपी बाणाला धनुर्धारी माता कशी घरापासून निघाली आणि गंगा प्रतिज्ञा पूर्ण होईल गंगा प्रतिज्ञा पूर्ण होईल गंगा प्रतिज्ञा पूर्ण होईल आई या मातृत्वाला समाधान आईच्या काळजाला फुटलेला पाना कुठेतरी रक्ताने शांत होणार आई सकल राज्याच्या घरात अपमान केला तुला निबंधाचा पत्र केला तुला पुत्र घातकी म्हटलं मागे विश्वथे प्राण गेलोय तुझा कोटी असणारा प्रेम करत होता एक आईची माया ममता आईची कल्पना करून होती या तुझ्या लेकीला क्षमा कारण बाळ आज तुझ्यामुळे मला कळलं की माझ्या पुत्राचा घात कपटाने झाला आणि तू मला सहकार्य करणार मग तुला काय असो आमचे भाचे कुमार अंश